नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 3.3 क्वेश्चन नंबर 1 बघतो. काय दिलंय बघा. यामध्ये इन फिगर पॉइंट डी जी डी ई एफ आर कॉन्सायक्लिक पॉइंट विथ सेंटर सी. या सेंटर सी च्या सर्कलवर हे पॉइंट आहे. अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री. आपली माहिती आहे, आपली पद्धत काय की जे मेजर दिलेलं असतं क्वेश्चनमध्ये ते डायग्राममध्ये भरायचं. तर बघा, हा ECF हा सेंट्रल अँगल 70 डिग्रीचा आहे आणि मेजर आर्क DGF हा बघा, हा जो आर्क आहे हा 200 डिग्रीचा आहे. आणि नंतर त्यांनी आपल्याला कोणत्या विचारलाय? DE विचारलाय. हा DE विचारलाय तुम्हाला. आणि नंतर DEF विचारलेला आहे. हा DEF विचारलेला आहे. हा पण विचारला आहे. झालं तर आता आपण फक्त डायग्रामकडे बघून सरळ सगळं लिहायचं. दुसरं आपल्याला काहीच नाही करायचं. ठीक आहे. जे दिलेलं असतं ते आपण प्रथम लिहितो. सोल्युशनमध्ये पहिलं वाक्य दिलेलंच असतं. हे बघा, अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री गिवन. लगेच आपण लिहिणार देअरफॉर आर्क EF मेजर आर्क EF इज इक्वल टू मेजर अँगल ECF. मग या ECFचं मेजर किती आहे माहिती आहे आपल्याला. किती आहे? 70 डिग्री. झालं. ह्याला लिहायचं डेफिनेशन झालं. मग आपण इथे काय लिहिणार? देअरफॉर हे फर्स्ट इक्वेशन, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मिळाला. नंतर मग आपण काय करूया बघा, किती किती आर्क आहेत? 1 2 3. मेजर आर्क फ्रॉम फिगर. मेजर आर्क DGF प्लस मेजर आर्क DE प्लस मेजर आर्क EF बघा इज इक्वल टू 360 डिग्री. नंतर लिहा, माझं झालं की. हां, 360. मग आता आपण काय करू, यामध्ये मेजर भरूया. DGF दिलेला आहे बघा, किती दिला आहे? 200 प्लस DE नाही माहीत, मेजर आर्क DE. आणि हा काय येणार? EF किती आहे? 70. आपल्याला इक्वेशन 70 इज इक्वल टू 360 डिग्री. मग देअरफॉर आपण काय करूया बघा, यांचे ॲडिशन करूया. म्हणजे तिथे येणार मेजर आर्क DE बरोबर प्लस 270 इज इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर मेजर आर्क DE इज इक्वल टू काय येणार? 360 मायनस 270 इज इक्वल टू 90 डिग्री. मेजर आर्क DE 90 डिग्री. हे सेकंडचं झालं.
आणि आता तिसरं शेवटचं आपण लिहिणार मेजर आर्क DEF बरोबर मेजर आर्क DE प्लस मेजर आर्क EF यांचे मेजर माहिती आहे. डी किती आहे बघा 90 आहे, हा किती आहे 70 आहे, इज इक्वल टू 160 डिग्री झालं. DEF आता झालं. चला तर आपण भेटूया नंतर.